नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. विटा येथील लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटाच्या आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड विटा येथे बालिका दिनाचे औचित्य साधून मुलींसाठी विशेष आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचं भव्य व यशस्वी आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम शाळेच्या सखी सावित्री समिती यांच्या सहकार्याने संपन्न झालाय. या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर गौरी साळुंखे, MS DGO संचालक ममता हॉस्पिटल विटा या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच माजी नगराध्यक्षा विटा तथा लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटाच्या विश्वस्त प्रतिभाताई पाटील यांची उपस्थिती लाभले. प्रमुख अतिथी आणि आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्डचे आदरणीय प्राचार्य सुहास तळेकर, कोऑर्डिनेटर कल्पना पाटील, सखी सावित्री समिती सदस्य सव्वाशे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉक्टर गौरी साळुंखे यांनी आपल्या मार्गदर्शनपर प्रेरणादायी भाषणातून किशोरवयीन मुलींच्या आरोग्याशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल माहिती दिली. किशोरावस्थेतील शारीरिक व मानसिक बदल, योग्य व संतुलित आहार, मासिक पाळीविषयी आवश्यक स्वच्छता, मानसिक ताणतणाव, आत्मविश्वास निर्माण व स्त्री आरोग्याची काळजी या विषयांवर त्यांनी अतिशय स्पष्ट व सोप्या अशा भाषेत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी आपल्या आरोग्याशी संबंधित विविध शंका व प्रश्न मांडले. डॉक्टर गौरी साळुंखे यांनी प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर, शास्त्रीय व विश्वासार्ह उत्तर देत विद्यार्थिनींचे समाधान केले. यामुळे मुलींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होऊन आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले. या विशेष प्रसंगी विटा शहराच्या माजी नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांनी आपल्या भाषणातून मुलींना आरोग्य, शिक्षण व आत्मसन्मान यांचं महत्त्व पटवून देत सकारात्मक दृष्टिकोनातून जीवन जगण्याचा सल्ला दिलाय. तसेच विद्यार्थिनींसोबत मनमोकळा संवादही साधलाय. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा जमदाडे यांनी केले, तर तांत्रिक सहाय्याची जबाबदारी दीक्षा कांबळे यांनी पार पाडले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनींनी आरोग्यविषयक उपयुक्त माहिती मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी अशा प्रकारचे उपक्रम मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचं मत व्यक्त केले. हा कार्यक्रम विद्यार्थिनींमध्ये आरोग्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारा व प्रेरणादायी ठरला. सर्व उपस्थित मान्यवर, विद्यार्थिनी आणि महिला सहकारी शिक्षकांचे सहाय्यक शिक्षिका कविता कांबळे यांनी आभार व्यक्त केलेत. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.